तर या ठिकाणी वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद हार्दिक धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, जय हिंद जय महाराष्ट्र. आरपी मराठी संवाद न्यूज मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत की सर्व महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये जी लोकन्यायाची जी भूमिका आहे, जो न्याय आहे, तो न्याय या ठिकाणी जनतेला या ठिकाणी मिळवून दिलेला आहे. असं व्यक्तिमत्व आपल्या सोबत आहेत. आमचे मार्गदर्शक आदरणीय ॲडव्होकेट विजय कुमारजी कस्तुरे. मित्रांनो, त्यांचा प्रवास जर म्हटलं तर अतिशय संघर्षमय जीवनातून त्यांचा प्रवास राहिलेला आहे. खडतर मार्गांनी प्रवास, शिक्षण सुद्धा या ठिकाणी असंच संघर्षमय या ठिकाणी झालेलं आहे. आणि आज सर्व परिवाराकडनं या ठिकाणी त्यांना भरभरून शुभेच्छा मिळत आहेत. विविध क्षेत्रातून शुभेच्छा मिळत आहेत. का मिळतात की कुठेतरी त्यांच्या कामाची पावती, जो उमटवलेला जो ठसा आहे, तो ठसा अविरतपणे या ठिकाणी त्यांच्या सेवेच्या माध्यमातून ते चालू आहे. तर हार्दिक स्वागत सुस्वागतम. आज आपला जो जन्मदिन आहे आणि विविध क्षेत्रातून आपल्याला या शुभेच्छा येत आहेत. वय सुद्धा भरपूर झालेलं आहे, परंतु असं वाटत नाही की तारुण्याच्या वयामध्ये आपण या ठिकाणी जोशमय वातावरणामध्ये या ठिकाणी आपण राहता आणि एकमेकात सहाय्य करू अवघे धरू सुपंत या ओळीप्रमाणे आपला हा जो प्रवास या ठिकाणी सुरू आहे, त्या संदर्भामध्ये आमच्या दर्शकांना काय सांगणार? सर्वात महत्वाचं, सर्वांना नमस्कार. अगोदर माणसाचं जीवन आहे, आपल्याला जीवन मिळालं, या जीवनाचं काहीतरी सार्थक झालं पाहिजे. आणि हे जीवनाचं सार्थक करायचं असेल तर आपले विचार सुद्धा मानवीय विचार पाहिजेत, माणुसकीचे विचार पाहिजेत, फुले आंबेडकरी विचार पाहिजेत, पुरोगामी विचार. आणि या सर्वाचा विचार करून आपल्या जीवनाची एक दिशा ठरली म्हणजे मानवीय विचारानं जगायचं आहे, फुले आंबेडकरी विचारानं जगायचं आहे, पुरोगामी विचारानं जगायचं आहे. आणि त्याचबरोबर माणसांच्या सोबत आपण राहतो तर माणसासारखं जगता आलं तर फार चांगली गोष्ट आहे असं मला वाटतंय. राहिली गोष्ट वयाची, मी वय मानतच नाही. माझ्या अंदाजाप्रमाणे, माझ्या आईनं सांगितल्याप्रमाणे मला 90 वर्ष पूर्ण होतात. परंतु मी कधी वय मानत नाही. माझ्या राहण्यात, वागण्यात, विचारात, आचारात, बोलण्यात सुद्धा माझं नेहमीच आहे की तारुण्य आपुले मी अजूनही जपून आहे, तारुण्य आपुले मी अजूनही जपून आहे, सांभाळ गडे वादळ चालून येत आहे. या पद्धतीने मी जगतोय. आणि जगत असताना कुठेही कोणाचं मन दुखावणार नाही, आपल्या हातून कुठं काही गैर घडणार नाही, काही चुकीचं घडणार नाही. आणि व्यवसायामध्ये सुद्धा केवळ धंदा म्हणून व्यवसायाकडे पाहायचं नाही, एक मानवीय दृष्टिकोनातून त्याकडे पाहायचं आहे. जिथं मिळेल तिथं काही स्वीकारायचं आहे, एक शुल्क म्हणून, आपली गरज आहे म्हणून. आणि जिथं मिळणार नाही तिथं जितकं जमेल तितकं सामाजिक क्षेत्रातलं कार्य करायचं. आणि या सामाजिक क्षेत्रातलं माझं 70 वर्षाचा हा जो प्रवास आहे, या सामाजिक क्षेत्राच्या कार्याचा आढावा घेऊनच मला साऊथ वेस्टर्न अमेरिकन विद्यापीठाकडून एक मानद PhD देण्यात आली, ऑनररी डॉक्टरेट. आणि त्या गेल्या 5 फेब्रुवारी 2022ला ती मिळाली. आणि तेव्हापासून पुन्हा मला खऱ्या अर्थानं धन्यता वाटली की चला कुठंतरी काहीतरी मूल्यांकन होते. तसं तर प्रत्येक माणसानं माझ्याशी बोलत असताना माझ्याविषयीच्या ज्या भावना त्यांनी व्यक्त केल्या त्यामध्येच मला प्रत्येक माणसाकडून PhD मिळाल्याचं समाधान मिळतंय. तर या ठिकाणी आपण सुंदर अशी या ठिकाणी कवी सुद्धा या ठिकाणी आहात, लेखन सुद्धा या ठिकाणी, लेखक सुद्धा या ठिकाणी आहात. अनेक आपले पुस्तकं या ठिकाणी प्रकाशन झालेले आहेत, अनेक पुरस्कार सुद्धा या ठिकाणी आपल्याला मिळालेले आहेत. अख्ख्या महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्र राज्याच्या बाहेर सुद्धा आपले पुरस्कार या ठिकाणी आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर सरांना पुरस्कार मिळालेले आहेत. ते का मिळालेले आहेत हे एका दिवसाचं काम नाही मित्रांनो. याला लागते जिद्द, याला लागते चिकाटी आणि याला लागतं ध्येय. उराशी बाळगणारा जो ध्येय या ठिकाणी, ध्येयपूर्तीसाठी जो माणूस असतो तोच माणूस या ठिकाणी पुढे जातो. आणि त्याला या ठिकाणी अशा पद्धतीचे सुवर्ण पदक असेल, मानपत्र असेल, हे सन्मान चिन्ह असेल आणि जो आदर आहे तो आदर या ठिकाणी मिळतोय. सर, या पुरस्कारा संदर्भामध्ये काय सांगणार? कारण तुम्ही महाराष्ट्र नव्हे तर आंतरराज्यावर, राष्ट्रीय लेवलवर सुद्धा या ठिकाणी पुरस्कार आपल्याला बहाल झालेले आहेत. पुरस्कार हे खऱ्या अर्थानं आपण जे काही केलं असेल, लोकांना जर चांगलं वाटत असेल तर त्यानिमित्तानं ही पुरस्कार मिळालेले आहेत. आता एक क्रेज आलेली आहे, पुरस्कारासाठी अर्ज करा अशा जाहिराती येतात. आणि त्या जाहिरातीप्रमाणे
लोकांनी आपलं शुल्क भरायचे आणि जाऊन पुरस्कार घ्यायचे. आम्ही त्यातले नाही. आम्ही खऱ्या अर्थाने इतरांच्या आजच्या तुलनेने पाहिलं तर जुन्या विचाराचे लोक आहोत. काहीतरी चांगलं करावं आणि त्यामधून काही आपल्याला मिळेल अशी अपेक्षाच करायची नाही. आमचे इथं ज्यावेळेस 1965 साली शिक्षण प्रसारक मंडळानं महाविद्यालय काढलं, त्यावेळेस पहिला विद्यार्थी मी तिथं प्रवेश घेणारा. त्यावेळेस माझी बाबासाहेबांच्या कॉलेजमध्ये औरंगाबादला प्रवेश मिळवलेला होता, परंतु तो रद्द करून मला इथल्या संस्थापक, अध्यक्ष वगैरे सदस्यांनी, संचालकांनी माझ्या आईला विनंती केली आणि त्यामुळं मी औरंगाबादचं तो प्रवेश रद्द केला आणि इथे 1965ला पहिला विद्यार्थी म्हणून मी आलो. आणि त्या काळामध्ये बाळासाहेब दीक्षित म्हणून आम्हाला अगदी तरुण आणि रंगानं गोरेपान असल्यामुळं एकदम त्यांचं वयसुद्धा दिसत नव्हतं, असं वाटायचं आपल्यातले एक विद्यार्थी आहेत. तरीसुद्धा त्यांच्या ज्ञानाची खोली, मराठी भाषेवरचं त्यांचं प्रभुत्व, वाङ्मयामधली त्यांची जिद्द, अभ्यास यामुळं आमच्यावरही प्रभाव पडला आणि मी मराठी वाङ्मय हा विषय घेतला. आणि वाङ्मय विषय घेतल्यामुळे इंग्रजीकडे आपोआप दुर्लक्ष झालं आणि वाङ्मय विषय घेतला आणि त्यानंतर एक आयुष्याचं गणित समजलं. त्यावर बाळासाहेब दीक्षित आणि माझे त्या काळातले जे काही प्राध्यापक असतील, शिक्षक असतील, मित्र असतील, माझे सवंगडी असतील, समाज असेल, समाजामध्ये माझ्या सोबत जे होते ते सर्व लोक, त्यांनी त्यांच्याकडून मला एकच शिकायला मिळालं की यावे तसेच जावे, जीवन असे नसावे, विश्वात या व्यथांच्या मातीत निरभावे. ही शिकवण आम्हाला फुले आंबेडकरी विचारामधून मिळाली आणि त्यामधून मला काय घेता आलं तर मी ते घेतलं की माणुसकीच्या मागे मी पण, आपण कसं असावं तर माणुसकीच्या मागे मी पण, माझ्या मागे यावे तू पण, क्षणभंगुर या जीवना माझी विरून जावे माझे मी पण, या पद्धतीनं जीवन जगायचं असं ठरलं आणि त्या पद्धतीनं पुढे जायला लागलो. मित्रांनो, या प्रवासाबद्दल जर असं जर म्हटलं तर एक सुंदर असं गाणं आहे, आम्ही तुफानातले दिवे, आम्ही तुफानातले दिवे. हे त्यांच्या या ठिकाणी ओळ या ठिकाणी कामा पडते आणि त्यांना सुद्धा लागू पडते. आपण बघतोय की धावपळीच्या युगामध्ये आज आपण माणुसकी विसरलोय, पण खरी या ठिकाणी गरज आहे माणसांनी माणसाला ओळखणे. तो या जातीचा आहे का त्या जातीचा आहे, परंतु सर्व धर्म समभावाची जी वागणूक आहे ती वागणूक अतिशय महत्वाची आहे. कारण आज तंत्रज्ञानाचं युग आहे, डिजिटलचं युग आहे, परंतु आज असं वावरताना दिसतंय की जी संस्कृती आहे आपली मानवी संस्कृती, भारतीय संस्कृती, ती कुठेतरी या ठिकाणी मागे पडताना दिसते. त्याला एक आपले जे तरुण बांधव आहे, युवक आणि युवतींना काय संदेश देणार? मग युवक आणि युवतींना आजच्या काळामध्ये, आज आपण इतक्या प्रगतिशील विज्ञानाच्या वातावरणात आहोत आणि आमच्यासारख्याने जी स्थित्यंतरं पाहिलीत तर ती स्थित्यंतरं एवढी भयानक आहेत. आताच्या काळामध्ये AI वरून वेगवेगळ्या प्रकारची चित्र, फोटो, वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रफिती, व्हिडिओ ज्याला आपण म्हणतो असं, आणि विडंबन हे सर्व दिसतंय. आणि या सर्वांच्या मागं आणि पुन्हा मोबाईलवरून, या मोबाईलच्या संस्कृतीमधून निरनिराळ्या प्रकारचे माणसाला रसातळाला नेणारे वेगवेगळे गेम्स, यामुळे तरुण पिढी अगदी बालवयापासूनच त्यांच्या हातामध्ये मोबाईल यायला लागला. आणि विधायक स्वरूपाचं, मोबाईल हा काही वाईट नाही, परंतु त्यातून विधायक स्वरूपाचं काही घेता आलं तर पाहावं. कोणत्याही संशोधनामधून, विज्ञानाच्या शोधामधून माणसाच्या जीवनाच्या कल्याणासाठी जे आणि सर्वांगीण विकासासाठी जे घेता येईल ते घेता आलं पाहिजे. परंतु आपण याचा विचारच करून नाही राहिलो आणि त्यामुळं ही जी येणारी पिढी आहे आणि आता सध्याची जी तरुण पिढी आहे त्याच्यामध्ये बहुतांश, सर्वच तसे नाहीत, मला असे काही विद्यार्थी माहीत आहेत, विद्यार्थिनी माहीत आहेत की ज्यांच्या बाजूला टीव्ही ठेवलेला असताना त्यांनी टीव्हीचा कधी उपयोग केला नाही, अभ्यास मात्र तिथं बसून करत होते. ज्यांच्या बाजूला फोन ठेवलेले असताना त्यांनी कधी एक साधा फोन उचलून दुसऱ्याला केला नाही, अभ्यास मात्र करत होते. असेही विद्यार्थी मी पाहिले. सर्वच तसे आहेत अशातला नाही, मात्र बहुतांश विद्यार्थी आणि बहुतांश तरुणांची पिढी आणि बालवयापासूनच जरा भरकटत चालल्यासारखं वाटते. तर या ठिकाणी वकिली क्षेत्रामध्ये आपण उतरलात, आता सुद्धा या ठिकाणी जे युवक आहे, युवती आहेत, या वकील क्षेत्राकडे या ठिकाणी वळतायत. त्यांना काही समुपदेशन संदेश देणार की, कारण की आपलं वय या ठिकाणी 90 आहे, 70 वर्षांचा प्रवास आहे, बरोबर आहे, आणि त्याबद्दल असणारा तुमचा जो अभ्यास, त्या संदर्भामध्ये काय भावना व्यक्त करणार? मी तर माझ्या व्यवसायी बंधूंच्यासाठी आता मी काही सांगावं एवढा मोठा माणूस मी तर नाहीच आहे. मात्र एक गोष्ट निश्चित आहे
की आम्ही बाबासाहेबांच्या पुतळ्याकडे पाहतो कधी कधी, एक हात वर करून एका बोटाने एक दिशा दाखवलेली आहे. तो पुतळा केवळ सौंदर्यासाठी किंवा मनोरंजनासाठी नाही आहे. त्या पुतळ्याकडे पाहून आपल्याला कळलं पाहिजे की बाबासाहेब आपल्याला एका दिशेचं मार्गदर्शन करत आहेत. ती दिशा योग्य असायला पाहिजे. आम्ही किती चाललो, किती प्रवास केला, किती शिकलो, किती अभ्यास केला, किती पदव्या मिळवल्या, किती मोठेपण मिळवलं, किती श्रीमंती आली, गाड्या किती आल्या, माडी किती आली, हा महत्वाचा भाग नाही. आम्ही दिशेनं कोणत्या चाललो हा महत्वाचा भाग आहे. राईट. हा महत्वाचा भाग आहे, आम्ही कोणत्या दिशेनं चाललो. आणि हा महत्वाचा भाग, सर्वात महत्वाचा भाग हाच आहे की आम्ही दिशेनं कोणत्या चाललो. आमचा प्रवास किंवा आमची कालक्रमणा होत आहे तर ती कोणत्या दिशेनं होत आहे. आम्ही मानवीय विचारांची दिशा सोडून जर चालत असू तर आमच्या चालण्याला काही अर्थ नाही. तर आज इथे आपण बघतोय की आपण ज्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी काम करतायत ते क्षेत्र सोपं नाही आहे. कारण बुद्धीचा वापर या ठिकाणी, बुद्धीचा उच्चांग या ठिकाणी महत्वाचा असतो, बरोबर. आणि त्याला एक सांगर जर म्हटलं तर आपला परिवार, आपल्या ज्या अर्धांगिनी आहेत, आपला जो परिवार आहे, त्या परिवाराच्या संदर्भामध्ये आपण काय भावना व्यक्त करणार. कारण की रथाचे 2 चाकं असतात आणि रथाचे 2 चाकं जर आपण चालत असताना या ठिकाणी ते सुरळीत या ठिकाणी चालल्या गेले पाहिजे आणि तोच खरा प्रवास या ठिकाणी आहे. माझे नुसते कुटुंबीयच नाही, माझी पत्नीच नाही, केवळ अर्धांगिनी म्हणूनच नाही, माझे जेवढे कोणी नातेवाईक असतील, माझी आई असो, आजी असो, किंवा माझ्या समाजामध्ये, या गावामध्ये मी राहत असताना मला माणूस बनण्यासाठी या सर्वांचं सहकार्य लाभलं आणि मी प्रत्येकाला माझा गुरु म्हणून समजलं. पत्नी जरी असली, मुलगा असेल, भाऊ असेल, बहीण असेल, आई असेल, प्रत्येकाला मी गुरु म्हणूनच समजलं. त्याच्यापासून आपल्याला काय घेता आलं, चांगलं काय घेता आलं ते पाहायचं आणि त्यापासून आपल्याला आपलं जीवन जगत असताना त्यातून आपल्याला सुकर काय होईल हा महत्त्वाचा भाग आहे. आणि त्यामुळं सर्वांची साथ आहे, सर्वांचं सहकार्य आहे. या सर्वांचं सहकार्य नसतं, कुटुंबातल्या सर्वांचं सहकार्य नसतं, अर्धांगिनीचं नसतं, भावा बहिणीचं नसतं, किंवा आईवडिलांचं नसतं, किंवा गावातल्या इतर सर्व लोकांचं नसतं. प्रत्येक घरामध्ये मला आज बाबा किंवा आजोबा म्हणूनच ओळखतात. या माझं एक मी समाधानानं सांगू शकतो, अभिमानानं सांगू शकतो की या गावात अशी व्यक्ती नाही की जी मला ओळखत नाही. आणि कोणत्याही गल्लीत गेलो, माझी नेहमीची, माझी स्वतःबद्दलची एक छोटीशी व्याख्या आहे. मी उभा तिथं घर, मी बसलो तिथं भाकर. इथं आपलं जीवन संपतंय. मित्रांनो, सरळ राहणं आणि साधा स्वभाव आणि विचार उच्च हा जर आपण या ठिकाणी अनुक्रमणिका जर बघितली तर ध्येय या ठिकाणी जास्त दूर नसतं. ते पकडायसाठी कुठेतरी या ठिकाणी फक्त पुश करण्याची आवश्यकता असते आणि आपल्या मनाचं सुद्धा या ठिकाणी कंट्रोल करणं महत्वाचं असतं. विचारसरणी, विचारांनी या ठिकाणी जर आपण जर पुढे जर जायचं जर म्हटलं तर कुठेतरी या ठिकाणी अशा लोकांसोबत संवाद सुद्धा महत्वाचा आहे, मार्गदर्शन महत्वाचं आहे. मार्गदर्शनाशिवाय माणूस घडत नाही. हाच एक प्रकार या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये या ठिकाणी राहिलेला आहे. सर, एक ठिकाणी आज आपला जन्मदिन आहे आणि जन्मदिनानिमित्त आमचे दर्शक या ठिकाणी लाखो दर्शक आपल्याला पाहतात की ऍडव्होकेट कस्तुरे साहेबांकडे जर आपण जर पाहिलं तर कुठेतरी या ठिकाणी जो त्यांचा जो आनंद आहे तो आनंद त्यांना वाटतोय. तो कशाचा? फक्त एक कवी म्हणून आपल्या ज्या कविता आहेत त्या कविता सुद्धा या ठिकाणी फेमस या ठिकाणी झालेल्या आहेत. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी त्या कविता वेगवेगळ्या या ठिकाणी कॉलेजच्या जीवनामध्ये या ठिकाणी तिथे मांडल्या जातात. आम्ही प्रत्यक्ष या ठिकाणी डोळ्यांनी बघितलंय. एखादी सुंदर अविस्मरणीय एखादी कविता काय सादर करणार छोटीशी? रे माणूस होता तर माणूस हो जरासा, पुल्याच वागण्याचा कर तू जरा खुलासा. रे माणसाता तर आता उण्या दुन्याची भाषा उगा कशाला, तक्रार टीका हेवा अनदूषणे कशाला. सारीच माणसे ही, सारीच माणसे ही, समजून घे जरासा आपुल्याच वागण्याचा कर तू जरा खुलासा.
रे माणस आता तर, हा संदेश ज्याच्यापर्यंत जायचा त्याच्यापर्यंत गेला पाहिजे. आपल्या वागण्याचा आपण खुलासा करायला शिकलो पाहिजे. आपल्यापासून कोणाला तरी काही चांगलं घेता आलं तर खूप चांगली गोष्ट आहे. आपल्यापासून काही वाईट कुणी घेऊ नये असा प्रयत्न असायला पाहिजे. आणि त्याचबरोबर जगत असताना संघर्ष तर हा प्रत्येकाला आहे. मला आजही आठवते, महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असताना शिक्षण प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयामध्ये बलवंत प्रसाद विद्वांस म्हणून सर होते. तर त्या सरांनी ज्या काही गोष्टी शिकवल्या त्यातलं बहुतेक सर्व प्राध्यापकांनी जे शिकवलं, ज्या शिक्षकांनी शिकवलं ते सर्वच माझ्या मनावर बिंबलेलं आहे. पण त्यांनी द बॅलन्स माइंड इज नेसेसरी टू बॅलन्स द माइंड्स ऑफ अनबॅलन्स पर्सन्स, हे जॉन डेडनचं वाक्य त्यांनी सांगितलं सुरुवातीला. आणि ते माझ्या आयुष्यात, की असंतुलित लोकांना संतुलित करण्यासाठी संतुलित विचाराची व्यक्ती आवश्यक असते. तर मी मला संतुलित कसं करता येईल हा प्रयत्न करू. आजही मी तोच प्रयत्न करतो. आणि त्याच वेळेस त्यांनी की विद्वान लोकांच्या, जगातल्या विद्वान लोकांचे चरित्र वाचा आणि त्यापासून काहीतरी घ्या. आणि म्हणून फुले आंबेडकरी विचारांचा वारसा चालवत असताना मला अब्राहम लिंकनचं एक वाक्य माझ्या आयुष्यात मला नेहमी मार्गदर्शक ठरलं. द स्ट्रँगल होल्ड ऑफ एन ऑपरेसर कॅनॉट बी लूजन बाय एन अपील टू हिज कन्सायन्स, फॉर इट इज अ क्वेश्चन ऑफ सर्वायवल फॉर वन अँड लिबरेशन ऑफ अदर्स. हा जो संदेश होता, माझ्या गळ्याला सैतानानं मगर मिठी मारली असेल तर त्याला विनंती करून तो सोडणार नाही. मला सुद्धा त्याच्या गळ्याला अशी मिठी मारावी लागेल माझ्यासाठी स्वातंत्र्याचा, तर त्याच्यासाठी जीवाचा प्रश्न निर्माण झाला पाहिजे, हे सुद्धा शिकलो. मात्र हे योग्य वेळ येईल तेव्हा. मित्रांनो, असे आहे संस्कार. कारण की संस्कारजन्य हा माणूस घडणं हा अतिशय महत्वाचा आहे. म्हणून आज आपण दिलखुलासपणे त्यांच्या जन्मदिनानिमित्त आपण त्यांच्यासोबत संवाद केलेला आहे. आपण बघतोय की धावपळीच्या युगामध्ये आपलं बालपण सुद्धा या ठिकाणी आपण विसरलो, तारुण्य पण सुद्धा विसरलो, आपण कसं वागायचं हे सुद्धा विसरलो. परंतु आज खरी गरज आहे एकमेकांना सांभाळण्याची. आणि आपण जर एकमेकांना जर सांभाळलं तर हा देश प्रगतीपथावर जायला या ठिकाणी उशीर लागणार नाही, असं म्हणायलाच वाटतंय. पुनश्च या ठिकाणी सर हार्दिक शुभेच्छा आपणास वाढदिवसानिमित्त, जन्मदिवसानिमित्त. एक मात्र निश्चित सांगेन जाताना, की जितकं जमेल तितकं पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करूया. लपून कोणी बसलं नाही, वय कोणी मानायचं नाही. आपण तरुण आहोत हा संदेश आपल्या बुद्धीनं, आपल्या ब्रेननं आपल्या शरीराला दिला पाहिजे. मी कायम तरुण आहे. मला तर वाटतं की चालताना, माझा जर चालताना इथं जीव गेला तर 10 पावलं शरीर पुढं चालत गेलं पाहिजे. एवढा दुर्दम्य आत्मविश्वास जर माझ्यात निर्माण होऊ शकत असेल तर मी स्वतःला धन्य समजेल.